आजच्या खरं म्हणजे मी मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागाचा दौरा केला. ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जावं असा मुख्यमंत्री महोदयांचा आदेश होता आणि त्याचा आदेशाप्रमाणे 3 दिवसाची विधानसभेमध्ये सुट्टी होती. त्या सुट्टीचा फायदा घेऊन मी 1100 किलोमीटर या 3 दिवसामध्ये सर्व दौरा केला. अजून लातूरपर्यंत मला जायचं आहे. लातूर असेल, उस्मानाबाद असेल, काही बीडचा भाग गोगलगाईमुळं त्या ठिकाणी एक नवीन रोग आलेला आहे, तिथलचा शेतकरी अडचणीमध्ये आहे. ह्या सर्व गोष्टी पाहिल्या तर नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नुकसान जे झालेलं आहे अतिवृष्टीमुळं तो नांदेडमध्ये झालेला आहे. आणि नांदेड जिल्ह्याचा आढावा घेताना सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना मांडताना शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई तात्काळ शासनाकडे मिळावी. काही आमदार महोदयांनी, खासदार महोदयांनी तर हे बी मांडलं की सरसकट करावं, परंतु शासनाचे जे निकष आहे, जे नियम आहे, जे धोरण आहे, हे सर्व तपासल्या जातील. आणि ही सर्व बाब विधानसभा चालू असल्याकारणाने इथे काही घोषणा मला करता येत नाही. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केली ती घोषणेनुसार पंचनामे पहिल्या टप्प्याचे जुलैपर्यंत झालेले. ऑगस्टमध्येही काही ठिकाणी पाऊस पडला आणि त्याच्यामुळं काही नुकसान झालेलं आहे. 2 हेक्टरपर्यंत पहिले झाले, आता 3 हेक्टरचे पंचनामे आता सुरू आहेत. आणि हे पंचनामे मला वाटतं की 5 दिवसाच्या आत शासनाकडे येईल आणि शासन ताबडतोब त्याच्यामध्ये जे जे नुकसान झालेले आहे त्याच्या नुकसानाच्या प्रमाणे हेक्टर, एकर, गुंठे जे असेल ते जास्तीत जास्त 3 हेक्टर, कमीत कमी 1000 अशा पद्धतीने आम्ही नुकसान भरपाईचा आदेश दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी सर्व मराठवाड्याचे जिल्हाधिकाऱ्यांना तसा आदेश दिला ते करतील. पंचनामे करताना तिथं जाऊन गावामध्ये गेले तर गावामध्ये त्यांना माहिती मिळायला पाहिजे. अचानक कोणी गेलं, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक असेल किंवा त्या ठिकाणचा तलाठी असेल, या दोघांनी गावामध्ये दौंडी देणं किंवा त्या ठिकाणी एखाद्या मंदिरमधून, मस्जिदमधून, बौद्ध विहारमधून माईकवर बोलणं की आम्ही आलेलो आहोत. पंचनामे केल्यानंतर त्याचं वाचन करायला पाहिजे. सरपंचाच्या साक्षीने काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी नाही होणार आहे. परंतु शेवटी ही पारदर्शकता, त्या शेतकरी बांधवांचा झालेला नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही, मी याची गवाही निश्चित तुम्हाला देईल. मी कृषी विभागाला आणि विशेषतः महसूल विभागाला दोघांना तशा पद्धतीने आदेश देण्यात आलेले आहे. दुसरं असं, काही रस्ते वाहून गेले, काही पुलं वाहून गेली, काही गुरंढोरं वाहून गेले, काही ठिकाणी जीवितहानी झाली. ज्या ठिकाणी जीवितहानी झाली त्यांचे सर्व पंचनामे झाले, त्या लोकांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले तर त्यांना पैसेही 4 लाखाप्रमाणे त्यांना देण्यात आलेले आहे. एक ठिकाणी फक्त ती शहानिशा करायची आहे कलेक्टरांना, कारण की जे काही मृत्यू पावलेली व्यक्ती आहे त्याचा वारस त्या ठिकाणी लहान बाळ असल्याकारणाने त्याच्या ते डिसाईड करतील आणि निश्चित त्यांच्या नावाने ते फिक्स करतील. शेतकऱ्यांच्या जे गुरंढोरं वाहून गेले त्याच्याबद्दल गेल्या वर्षीचे काही पैसे राहिलेले अशी मला तक्रार करण्यात आली. मी या गेल्या वर्षीचे आणि ह्या वर्षीचे तात्काळ पैसे देण्यासाठी त्यांना तीही मदत करण्यात येईल. आणि विशेषतः पीक विम्याच्या बाबतीत अनेक लोकांनी काही तक्रारी केल्या का पीक विमा कंपन्याचे लोक येत नाही, वेळेवर येत नाही, काही त्यांचा ऑनलाईन सिस्टीम आहे, ते काही मोबाईल नंबर आहे ते चालू राहत नाही, अशी काही शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी तक्रार केली. याच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक विशेष छोटासा ऑफिस, एक खोलीवाला का असत नाही, पण त्या ठिकाणी क्रॉस चेकिंग केले जाईल का त्या मोबाईल जे दिलेलं आहे पीक विमा कंपन्या ते चालू आहे का ते बंद राहतो. काही लोकांनी व्हॉट्सअपवर बी तक्रार केली तर एक आमची सिस्टीम अशी राहील का व्हॉट्सअपची तक्रारची शहानिशा केली जाईल आणि त्या शेतकऱ्याला त्याबद्दल 23 तारखेपर्यंत मी जिल्हाधिकाऱ्यांना बोललो का आपल्याला एक आदेश काढावा लागेल जिल्हाधिकाऱ्यांनी का जे पीक विमा कंपन्याला त्यामध्ये जे नुकसान झालेले आहे त्यामध्ये 25% पैसे देण्याचा एक नियम आहे. ते नियमाची अंमलबजावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी तेही तात्काळ करावं. काही केळीचा आणि हळदचा समाविष्ट नुकसान भरपाईमध्ये नव्हता असा काही लोकांनी मला त्याच्यामध्ये विशेषतः अशोक चव्हाण साहेबांनी मांडलं. परंतु मला जी माहिती आहे त्याप्रमाणे जे काही केळीचं नुकसान झालेलं आहे आणि हळदचं नुकसान झालेलं आहे त्याचेही पंचनामे करण्याचे आम्ही आदेश दिलेले आहेत. खतं जे काही दुकानदार आहे ते बळजबरीने काही लोकांना एक खत घ्यायचं आहे, कोणाला युरिया घ्यायचा आहे तर तो दुसराही घ्यायला लावतो, तिसऱ्याही कंपनीचा, अशा पद्धतीच्याही तक्रारी आलेल्या आहेत. या तक्रारीवर जिल्हा कृषी अधिकारी आणि विशेषतः जिल्हा परिषदचे सीओ असतील, जिल्हा अधिकारी असतील यांनाही आदेश देण्यात आलेले की यांनी याची क्रॉस चेकिंग करावी.
अशा पद्धतीने कोणीही शेतकऱ्याला ब्लॅकमेलिंग करत असेल तर त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. शेवटी हे जे दुकानं आहेत, हे जे दुकानदार आहेत, जे काही खत विक्रेते आहे, यांना बळजबरीने कोणताही खत कोणत्याही शेतकऱ्याच्या माथी मारता येणार नाही. ती तक्रार आहे, त्याला चेक केल्या जाईल आणि त्यानुसार त्यांच्या विरुद्धही कारवाई करण्यात येईल. काही बँकेमध्ये अनेक लोकांनी अर्ज केले, त्यामधले पात्र जे आहे त्यांनी दिलं कर्ज, आणि कर्ज नाही दिलेले असे अनेक शेतकरी सुटलेले आहेत. त्यालाही क्रॉस चेक करायचा जिल्हाधिकाऱ्यांना आणि आमच्या DDRला तसे आदेश देण्यात आलेले आहे की त्यांनी ते क्रॉस चेक करावं की किती अर्ज आले, किती लोकांना कर्ज दिला, नॅशनलाइज बँकेने किती दिला, जिल्हा मध्यवर्ती बँकेने किती दिला, प्रायव्हेट बँकेने किती दिला, हे सर्व तपासल्यानंतर त्यांच्या काही उणिवा असेल, त्या शेतकऱ्याकडून काही कागदपत्राची पूर्तता झाली नसेल तर ती कशी करावी, किती दिवसात करावी, कारण की आता सीझन संपत आलेला आहे, अर्धा पावसाळाही झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही नाकारलेले असतील त्याचा तपास केल्यानंतर पशुधनचे काही जे नुकसानाचे पंचनामे आहे, खासदार साहेबांनी बोलले की त्याचा काही पुरूप राहत नाही. म्हणजे जे काही वाहून गेले, ज्याचा पोस्टमॉर्टम झाला त्याला आपण नुकसान देतो, आणि ज्याचा पोस्टमॉर्टम नाही झाला, त्याची बॉडी त्या पशुधनाची नाही मिळाली, त्यांची एक वेगळी अडचण आहे. याबद्दलही आम्ही त्याची माहिती मागायला लावली. काही कुटुंबामध्ये अनेक घरांची पडझड झालेली आहे. हे पडझड जाताना आपला शासनाचा नियम आहे की ज्या घराचा 15% नुकसान झालं असेल त्याला आपण अंशतः मोबदला देतोय, त्याला आपण मदत करतोय 6,000ची. त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण झाला तर त्या पद्धतीने त्याला पूर्ण घरकुलाची पैसे देतोय, 90,000पर्यंत आपण त्याला मदत करतोय. हे सर्व केल्यानंतर असे काही पंचनाम्यामध्ये दोष असेल तर ते जिल्हाधिकाऱ्यांनी आणि COनी तपासावं, आणि हे दोघांनी तपासलं तर निश्चित याच्याबद्दल आपल्याला एक निर्णय घेता येईल. काही मागणी खासदार साहेबांनी केली, अशोकराव चव्हाण साहेबांनी केली, आणि विशेषतः बालाजी कल्याणकर साहेबांनीही केली. का या तिघांनी असं यांचं बोलणं आहे का एक कृषी विभागाचा या ठिकाणी कृषी विद्यापीठ, आपला कृषी महाविद्यालय, आपला जसा कृषी अनेक जिल्ह्यामध्ये आपण महाविद्यालय उघडलेले आहे, एक महाविद्यालय उघडावं. त्या महाविद्यालयाच्या माध्यमातून तिघांची वेगवेगळे नावाचीही शिफारस आहे, परंतु शेवटी शासन ज्यावेळेस ते मंजूर करेल त्यावेळेस ते आपण निश्चित देऊ. परंतु कृषी महाविद्यालय या ठिकाणी होणं आवश्यक आहे का अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा आपला कॉलेज या ठिकाणी असला तर त्याचा फायदा निश्चित मिळेल. काही लोकांनी स्थानिक DPया कट होतात, DPया वेळेवर मिळत नाही. खरं म्हणजे मी ज्यावेळेस धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळेस मी प्रत्येक मतदारसंघाच्या एक तालुक्यामध्ये 50-50 DPया स्पेअर ठेवल्या होत्या, कधी जळाली. आणि ती नाविन्यपूर्ण योजनेमध्ये पालकमंत्र्याला तितके अधिकार असतात, ते काही फार मोठी गोष्ट नाही. परंतु 400-500 DPया कदाचित राहिल्या तर 48 तासाच्या आत आपण त्याला DP देऊ शकतो. तो शेतकरी जो सोन्यासारखा माल पिकवतो आणि ऐन वेळेवर पाणी नाही मिळाला त्याचं नुकसान होतो, याची जाणीव ठेवून मी जिल्हाधिकाऱ्यांना तोही प्रस्ताव एक त्यांना आदेश देण्यात आले. ग्रामीण भागाच्या अनेक काही ज्या अतिवृष्टीमुळे काही जे नुकसान झालेले आहेत, ह्या नुकसानाचाही पूर्ण पंचनामे केल्या जाईल, आणि त्यांना जे काही आपण बघतोय 2 हेक्टर 3 हेक्टर मधला जो फरक आहे, जे काही 20% ते शेतकरी येतील, 3 हेक्टर शेती 20% लोकांकडेच आहे, आता काही फार जास्त नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी मला जे रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये असं आहे. परंतु जे असतील त्याच्यामधला कोणताही शेतकरी नुकसान नुकसानपासून वंचित राहणार नाही. याची काही पदं भरण्याच्या बाबतीत अनेक भावना लोकप्रतिनिधींनी मांडल्या का आपल्या कृषी विभागाचे काही पदं रिक्त आहेत, महसूल विभागाचे काही रिक्त आहेत. मी राधाकृष्ण विखे पाटील साहेबाला बोलून त्यांच्या महसूल विभागाकडून माझे कृषी विभागाचे मी फायनान्स आणि अर्थ व नियोजनाचा क्लिअरन्स मिळाला मला पदं भरण्याचा, का तात्काळ तेही पदं भरल्या जाईल. शेवटी पदं भरले तरच आपण पंचनामे अशा ज्या युद्ध पातळीवर काही करायचं आहे ती मॅनपॉवरशिवाय करू शकत नाही. याची काही लोकांनी तीही मला माहिती दिली आमच्या लोकप्रतिनिधींनी. अशा सर्व गोष्टी पाहिल्या तर निश्चित आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमध्ये सर्वात जास्त नुकसान कुठं झालं असेल तर ते नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि या नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत मी सकाळी 7 वाजेपासून उठून मी काही 3 गावं करून इथे आलो. 3-4 गावं जे काही मला आली, कारण की 9:30 वाजता आपली ही मीटिंग होती. पत्रकार बांधवांनाही थोडा उशीर झाला, तुम्हाला मी वेळ दिला होता, परंतु मलाही ज्या ठिकाणी थांबवलं त्या ठिकाणी त्यांना सोडून येत नाही किंवा शेतकऱ्यांशी चर्चा नाही केली.
त्यांच्याशी बोललो नाही तर त्यांची मनं दुखतात, म्हणून मी लेट झालो. त्याबद्दल पत्रकार बांधवांचीही क्षमा मागल. पण शेवटी मी जे लेट झालो त्याची कारणं ही काही वैयक्तिक नाही आहे, तुमच्या समोर आहे. सकाळी मला वाटतं आपण हे सोळंके साहेब आले होते तिथं, त्यांनी 2-3 चॅनलवाले बी आले, ते बी माझ्यापेक्षा पहिले गेले असेल तिथे बिचारे. त्यांचंही काही, तुम्ही काही युद्धापेक्षा कमी नाही आहे. परंतु या भयानक परिस्थितीमध्ये, संकटामध्ये आपण शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे. सरकार निश्चित याच्याबद्दल अजून काही निर्णय घेता येईल का, हे मी सर्व अहवाल या 3 दिवसाचा दौऱ्याचा मुख्यमंत्री महोदयाला देईल. आणि माझा उत्तर बी विधानसभेमध्ये सोमवारी आहे, तर सोमवारी माझा उत्तर मी देईल. याच्या व्यतिरिक्तही उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय अजून काय करतील काय नाही करतील, परंतु वस्तुनिष्ठ ही जी परिस्थिती आहे, ही जी मी माझ्या डोळ्याने पाहिलेली आहे, त्या शेतकऱ्याच्या ज्या भावना ऐकलेल्या आहेत, त्या मी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे मांडल. आणि भविष्यामध्ये शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी अधिकारी IAS असेल किंवा आमचा क्लास 1 अधिकारी असेल किंवा मी मंत्री असेल, यांनी एक दिवस त्याचा दिनचर्या कसा सुरू होतो त्या शेतकरी बांधवांचा, त्यांच्या त्या गावाला जाऊन, त्या आदिवासी असेल किंवा फार दुर्गम भागाचा असेल, अशा जागे एक दिवसभर तो कसा, किती घाम गाळतो, किती रक्त जाळतो, हे पाहिल्यानंतर त्याच्या पाठीमागं ही आत्महत्या करण्याची कारणं काय आहेत, त्याला सक्षम कसा करता येईल. केंद्र सरकारकडं नीती आयोगाची मीटिंग झाली, पंतप्रधान महोदयांनी याला फोकस केलेला आहे, याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे का आपला देशामधला शेतकरी, त्यांच्यासाठी देश आहे, माझ्यासाठी महाराष्ट्र राज्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. खासदार महोदयाला मी विनंती केली प्रतापरावला का तुम्हीही ज्या वेळेस आपण दिल्लीला आम्ही आमचा महाराष्ट्र सरकारचा प्रपोजल घेऊन जाऊ, त्यावेळेस या शेतकरी आत्महत्याग्रस्त महाराष्ट्राला याच्यापासून आत्महत्या करणार नाही शेतकरी, याच्यासाठी काही उपाययोजना करता येईल का, काय पिका विम्याच्या ज्या जाचक अटी आहेत त्या सुलभ करता येईल का. कारण की केंद्र सरकार याच्यामधला केंद्रबिंदू आहे. पीक विमा पंतप्रधानांच्या नावाचा पीक विमा आहे, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही विनंती करू, सर्व प्रस्ताव घेऊन जाऊ आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, कशा पद्धतीने करता येईल, त्याला ज्या जाचक अटी आहे त्या जरा कमी करून, काही साध्या पद्धतीने, त्याला ऑनलाईन कळत नाही, त्याला अर्ज पाठवता येत नाही, परंतु किती कमीत कमी याच्यामध्ये वेळामध्ये त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी पीक विमा कंपन्याला केंद्र सरकार ही आदेश देईल, राज्य सरकार प्रस्ताव देईल, असे निश्चित प्रयत्न केला जाईल. धन्यवाद. नहीं, पहले मराठी होने दो. नहीं, आप मेरी बात सुनो ना भाई साहब मेरी बात सुनो ना. पहले महाराष्ट्र है, पहले मराठी होने दो, उसके बाद में हिंदी भी बोलेंगे हम. कृषी सेवकाच्या जवळपास 6000 कृषी सेवक आहेत, त्यांच्या मानधनात केव्हा वाढ होणार? नाही, पहिले नवीन कृषी सहाय्यक कधी भरल्या जातील हे पहिला मुद्दा माझ्यासमोर आहे. त्यांच्या मानधनामध्ये वाढ करायला पाहिजे, याच्यामध्ये काही शंका नाही. परंतु पहिले आपल्या ज्या रिक्त जागा आहे, ह्या रिक्त जागा एकदा भरल्या तर त्यानंतर त्यांचाही विचार करू. शेवटी ही रिक्त जागा भरल्याशिवाय कृषी विभागाचा ज्या अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या त्या पुऱ्या करण्यासाठी, त्यांचा मार्गदर्शन करण्यासाठी हे कृषी सहाय्यकाची पदं, तालुका कृषी अधिकारी असेल किंवा आमचे वरिष्ठ पदं असेल, हे सर्व पदं भरण्यासाठी मी मुख्यमंत्री महोदय चर्चा करल आणि ह्या गोष्टीची जाणीव ठेवल का आपण जे सूचना मांडली का यांना कधी मानधन वाढल, तर मान बी वाढू, धन बी, पण पहिले धन शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे. पोळ्यापूर्वी 24 तारीख, मला वाटतं 24 का 26ला आहे, 26ला आहे. आम्ही यांना जे आता आदेश दिले याच्यामध्ये 5 दिवस लागल. पंचनामे जोपर्यंत अंतिम होणार नाही तर काही लोकांचे पंचनामे झाले ते जुलैपर्यंत त्यांना मिळणार आणि बाकीच्या लोकांना मिळाला नाही तर ते नाराजगी पसरू शकते, पण नुकसान भरपाई सर्वाला मिळाल. तातडीची भरपाई अशी करता येत नाही, त्याच्यामध्ये नियम असा आहे का जोपर्यंत पंचनामे होत नाही तोपर्यंत देता येत नाही. एकदा आता पंचनाम्याचा टप्पा आमच्याकडे आला का निश्चित तातडीने करायची का अपुरी पहिले अर्धा देणं हे शक्यच नाही, ती पुरीच द्यावं लागेल. 6800चा निकष NDRFचा आहे, केंद्र सरकारचा आहे. त्यांच्या नियमानुसार 6800मध्ये 25% पैसा हा राज्य सरकारचा आहे, 75% पैसा त्यांचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही डबल देणार आहे. तर ते डबल देण्यासाठीही हे पूर्ण पैसे नियोजनबद्ध त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जाईल, याची दक्षता महाराष्ट्र सरकार, आज इथं मी घोषणा करणार नाही, परंतु विधानसभा चालू ज्यावेळेस असते त्यावेळेस बाहेर रस्त्यावर किंवा
टी व्हीवर किंवा वर्तमानपत्रामध्ये कोणतीही बातमी देता येत नाही. तिथं आमदारासमोर ती मांडावी लागते. अधिवेशन चालू नसता तर कदाचित मी काही गोष्टी तुम्हाला बोलल्या असत्या. विधानसभेत अशोक चव्हाण म्हणाले की डोंगर झाडी हॉटेल सगळं ओके आहे पण शेती आणि शेतकरी ओके नाही. म्हणजे आपण ओके आहात पण शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही. पूर्वाश्रमीचे नेते अशोक चव्हाण विधानसभेत म्हणाले की डोंगर झाडी हॉटेल ओके आहे परंतु शेती आणि शेतकरी ओके नाही. त्यांचा म्हणण्याचा रोग होता की आपण ओके आहेत परंतु शेतकऱ्यांना एक लक्षात घ्या. चव्हाणांना ऐका ना बाबा, चव्हाण साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांना मी काही उत्तर देणं इतका मोठा पुढारी नाही आहे. पण एक कार्यकर्ता म्हणून सूचना देऊ शकतो का आमचा सरकार याला अजून फक्त 45 ते 50 दिवस झाले. अनेक वर्ष ज्यांनी ओके करायला पाहिजे शेतकरी, त्यांची जबाबदारी होती, त्यांनी करायला पाहिजे होतं. आता आम्ही ओके आहेत तर शेतकरी बी ओके होईल. तुम्ही चिंता करू नका. शेतकरी ओके करण्यासाठीच तर आलो. आज 15 तास आणि 18 तासाचा दौरा दिवसभर जे करू लागलो तर त्या शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे हवे त्यासाठी झालो. सिल्लोडचे नगरसेविका रुपाली मोरेलू यांनी राजीनामा दिलाय आज. ती जी नगर परिषद आपल्या ताब्यात आहे. दरम्यान त्यांचं म्हणणं असं की शिंदे सेनेकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची अडवणूक होती असं सांगून त्यांनी राजीनामा दिलाय. काय हा, तर ते 2च आहे आमच्याकडे. आता 28 माझे आहे, 2 आहे. तर 2ला कदाचित त्यांना बोलण्यासाठी एक सूचक अनुबोधक लागतं. ते नसल. कोणत्याही गोष्टीला सूचक आणि अनुबोधक लागणं आवश्यक असतं. त्यासाठी आता हे शेवटचा खेळ खेळणारे लोक खेळतात. बोला. ओके आहे. मी असं करतो, तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडे चहा प्यायला जातो आणि त्यांना विचारतो तुम्ही ओके आहे का. बोला थांब रे बाबा. हा, कसं आहे, पीक विमा ही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारने याच्यामध्ये तारीख वाढवून दिली तर निश्चित त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार खुश होईल. परंतु आजच्या जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या सर्वांना पीक विम्याचा तो जो काही निकष आहे, जे काही नियम आहे त्याच्यावरून काही देता येईल का याच्याबद्दल मी जरूर प्रयत्न करणार आहे. शेवटी या राज्य सरकार आणि केंद्र सरकार 98% जो पैसा आम्ही भरतोय दोघं मिळून, 2% शेतकरी बांधव भरतो. या दोघांचा मिळून आपण तो पीक विमासाठी पहिल्यासारखा पीक विमा नाही. आता पहिले पीक विम्यामध्ये अनमानी अनगोनी कारोबार चालायचा. आता आपण बीड पॅटर्न जो आणला त्यामध्ये 20% पेक्षा जास्त तो फायदा पीक विमा कंपन्या घेऊ शकत नाही. हे विधानसभेमध्ये आणि कॅबिनेटमध्येही त्याला मंजुरी मिळाली. आता भविष्यामध्ये जे काही द्यायचं आहे ते शेतकऱ्यालाच द्यावं लागेल. कंपनीला अव्य ढव्य नफा कमवण्याची आता मुभा नाही आहे. बोला हिंदी बोलो. अरे बहुत लंबा सफर है, ऐसा मत करो यार. एकदा हिंदी बोलो. अरे एकदा हिंदी बोलू द्या. बोला. नांदेड़ जिले के अंदर की है और आप आए रात में तो रात में लोअर तहसील में एक किसान ने खुदकुशी की है. नहीं, देखो ये खुदकुशी रोकने के लिए, ये आत्महत्या रोकने के लिए जो पर्याय योजना कर सकते वो सारी की जाएगी. अगर हमारा किसान जिंदा रहा तो हम जिंदे रहेंगे. वो जो हमारा देश का एक अन्न का कण उसकी ज़मीन से उगाता है, हमको खाने को देता है, इसलिए उसकी आत्महत्या नहीं होगी. इसके लिए केंद्र सरकार और राज्य सरकार कुछ दिनों आप ठहरो, इसके अंदर अच्छा निर्णय लिया जाएगा और शेतकरी को आत्महत्या नहीं करना. इसके लिए किसानों के लिए कुछ पैसे का विशेष नियोजन करने की अगर बात पड़ेगी, उनको ठिबक, स्प्रिंकलर, वाटर गन या शेत तले ये सारी चीज़ दी जाएगी ताकि उन्होंने आत्महत्या नहीं करना चाहिए.